नमस्कार. संध्यास किचनच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी संध्या अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लक्ष्मीपूजन कसं करायचं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लक्ष्मीपूजन कसं करायचं याची माहिती मी सांगितलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी अशी एक वस्तू आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायची आहे की ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर खूपच प्रसन्न होतील. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर या लक्ष्मीपूजनाला आपल्याला लक्ष्मी देवीचं पूजन करायचं असतं, कुबेर देवांचं पूजन करायचं असतं, गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला इथे दीपपूजन करावं लागतं आणि आपण केळसुणीचं म्हणजेच आपल्या लक्ष्मीचं पूजन देखील इथे करत असतो. तर सुरुवात लगेचच करूयात. सगळ्यात आधी आपण एक छोटीशी पणती जी आहे ती पेटवूयात, कारण कोणतंही कार्य जे असतं ते दीप प्रज्वलनानेच होतं. तर सगळ्यात आधी इथे मी तांदळाची आरास करून घेतलेली आहे आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, कारण तांदूळ जे असतात ते पांढरे ठेवू नयेत म्हणून हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करताना कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू, फूल आणि 5 आंब्याची पानं ठेवून त्यावरती नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि अशी कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 4 पानाचे विडे ठेवलेले आहेत, म्हणजे 2-2 पानांचे असे 4 विडे ठेवलेले आहेत. त्यावरती तांदळाची आरास करून घ्यायची आहे. पहिल्या विड्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंध, कुंकू, चंदन लावून घ्यायचं आहे, वस्त्र घालायचं आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीचं पण आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे, वस्त्र घालायचं आहे. आणि इथे लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णा मातेचा मळवट भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि खूपच सुंदर दिसतंय ते. आणि वस्त्र देखील आपल्याला इथे अन्नपूर्णा देवीला घालायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे कुबेर देवांचं पूजन करून घेणार आहोत, त्यांनाही अष्टगंध वाहून घेणार आहोत. इथे तुम्ही पूजन करण्याच्या आधी गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, अन्नपूर्णा देवी, कुबेर देव यांना पंचामृताने स्नान घालून, नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून म्हणजेच षडोपचार पूजा करून इथे स्थापना करायची आहे. इथे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी पंचामृताने स्नान घातलेले दाखवलेले नाही आहे, पण तुम्ही जरूर इथे पंचामृताने स्नान घाला. गणपती बाप्पांना इथे नैवेद्य अर्पण केलेला आहे मी गूळ खोबऱ्याचा. आणि गणपती बाप्पांची प्रार्थना म्हणायची आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता इथे आपण धणे वाहिलेले आहेत, त्याचबरोबर धणे, फुटाणे, लाह्या, बत्तासे हे आपण पूजलेलं आहे. त्याचबरोबर तुमचं जे धन आहे म्हणजे जे पैसे आहेत, दागदागिने आहेत, त्यांचे देखील तुम्ही इथे एखाद्या ताम्हणात, एखाद्या ताटामध्ये घेऊन पूजन करू शकता. त्यांनाही धने, बत्तासे, लाह्या हे व्हायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाची अशी वही मिळते, ती जर मिळाली तर तुम्ही असं पूजन करून घेऊ शकता त्या वहीचं. नाही मिळाली काहीच हरकत नाही, तुम्ही तुमची जी वही असते घरात कोणतीही, त्यावरती फक्त स्वस्तिक काढा, शुभ लाभ लिहा आणि ती वही जी आहे ती पूजा या लक्ष्मीपूजनामध्ये. तर इथे या वहीला फूल, अक्षदा वाहून घेतलेले आहेत. आता लक्ष्मीपूजनाला आपल्याला इथे केरसुणीची देखील पूजा करून घ्यायची आहे. केरसुणी म्हणजेच लक्ष्मी आहे. आता हळद कुंकू वाहून आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर लाह्या, बत्तासे सर्व काही इथे केरसुणीला वाहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच दिवशी आपल्याला 5 पणत्यांचं पूजन करायचं आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे या पणत्या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. एक पणती आहे ती मी या चौरंग जो आहे त्या पूजेमध्ये एक पणती ठेवलेली आहे, त्यामुळे इथे 4 दिसत आहेत पणत्या. तर या पणत्यांना देखील आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, धने, बत्तासे, लाह्या, अक्षता हे सर्व वाहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर फुलं देखील वाहून घ्यायची आहेत.
यावर्षी 2025मध्ये 21 ऑक्टोबरला मंगळवारी लक्ष्मीपूजन आलेले आहे आणि लक्ष्मी कुबेर पूजन, दीपपूजन हे आपल्याला मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 करायचे आहे। हा लक्ष्मी कुबेर पूजनाचा शुभ मुहूर्त आहे। ही पूजा केल्यानंतर घरामध्ये खूपच प्रसन्न वाटतं आणि खूप अशा पॉझिटिव्ह वेव्ज, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये तयार होते। सगळ्यात शेवटी इथे आपल्याला 4 लवंगा लक्ष्मी मातेला अर्पण करायच्या आहेत। लक्ष्मीपूजना दिवशी नक्कीच अशा 4 लवंगा लक्ष्मी मातेला अर्पण करा। तर सगळ्यात शेवटी आता आपण धूप दीप ओवाळून घेणार आहोत। गणपती बाप्पांची, लक्ष्मी मातेची आरती म्हणून घ्यायची आहे आणि जो फराळ तुम्ही दिवाळीसाठी बनवलेला आहे तो नैवेद्य म्हणून इथे आपल्याला ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने ही लक्ष्मी पूजनाची मांडणी अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी दाखवलेली आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट राहिली माझ्याकडून सांगायची, ती म्हणजे इथे मी देवींचा मळवट भरलेला आहे। तुम्ही बघू शकताय लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णा देवीचाही। चंदन लावायचं आधी आणि नंतर त्यावरती हळद लावून कुंकू लावायचं आहे। तर असा मळवट इथे लक्ष्मी पूजना दिवशी नक्की तुम्ही देवींचा भरून घ्या। असं हे पूजन झाल्यानंतर गणपतीचे, लक्ष्मीची आरती म्हणून घ्यायची आहे। लक्ष्मी मंत्र, त्याचबरोबर कुबेर मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे देखील आपल्याला म्हणायचे आहे। त्यानंतर बघा, प्रसाद म्हणून घरातील सर्वांना फुटाणे, लाह्या, बत्तासे हे देऊ शकता। आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असताना दिवा लावून घ्यावा, गणपतीची, लक्ष्मीची आरती म्हणून घ्यावी आणि थोडेसे अक्षत घेऊन या पूजेवर ते अर्पण करावे आणि कलश हा थोडासा हलवून घ्यावा। आणि अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाडव्या दिवशी हे जे पूजन आहे तर त्याची उत्तर पूजा करून घ्यायची आहे। उत्तर पूजा केल्यानंतर जो फराळ आहे किंवा जे नैवेद्य म्हणून ठेवलेलं आपण साहित्य आहे ते प्रसाद म्हणून खाल्लं तरी चालेल। त्याचबरोबर ज्या पणत्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता, केरसुणी आहे ती वापरू शकता। गूळ खोबरं हे देखील नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे, ते प्रसाद म्हणून खाऊ शकता। फुलं, जी पानं आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत। पूजनाची वही, तुमचा हिशोब, जमा खर्च हे लिहिण्यासाठी तुम्ही वर्षभर ही वही वापरू शकता। तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ जो आहे तो आपला संपलेला आहे। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा।